गीताई या ग्रंथाचे लेखक कोण होते? काय प्रश्न आहे, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, विनोबा भावे. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? विनोबा भावे. पुढचा प्रश्न आहे बघा, महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता? महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, थॉमस पेन होता. लक्षात ठेवा, थॉमस पेन. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता? एकदम सोपा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, काळाराम मंदिर. पुढचा प्रश्न आहे बघा, रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? कोणते? रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कर्मवीर कोणाला म्हणतात? कर्मवीर कोणाला म्हणतात? तर भाऊराव पाटील यांना बघा कर्मवीर असं म्हणतात. लक्षात ठेवा, भाऊराव पाटील यांना कर्मवीर म्हणतात. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते. चवदार तळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणतं? चवदार तळे खालीलपैकी कोणते आहे? तर चवदार तळे बघा महाड या ठिकाणी स्थित आहे. कुठं? महाड या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह 1927 मध्ये कोणत्या ठिकाणी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह 1927ला कोणत्या ठिकाणी केला होता? ऑप्शन्स क्रमांक सी, चवदार तळे महाड या ठिकाणी केला होता. चवदार तळे महाड या ठिकाणी. गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे? गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी, आचार्य अत्रे यांनी. लक्षात ठेवा, आचार्य अत्रे यांनी खराट्यांचा बादशाह असं म्हटलेलं आहे. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात? खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात? तर विष्णू शास्त्री पंडित यांना काय म्हणतात? महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे बघा, यमुना पर्यटन कादंबरीत खालीलपैकी कोणाच्या समस्या मांडलेल्या आहेत? कोणत्या? यमुना पर्यटन कादंबरीमध्ये खालीलपैकी कोणाच्या समस्या मांडल्या आहेत? तर विधवांच्या समस्या मांडलेल्या आहेत. लक्षात ठेवा, विधवांच्या समस्या. पुढचा प्रश्न आहे, वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी बांधला? वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातला? तर संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी चळवळीचा पाया घातलेला आहे. कोणी? संत ज्ञानेश्वर. पुढला प्रश्न आहे बघा, एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश खालीलपैकी कोणाचा आहे? एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश खालीलपैकी कोणाचा आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, संत तुकाराम यांचा. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. अमृत अनुभव हा जो काय ग्रंथ आहे हा खालीलपैकी कोणाचा आहे? कोणता? अमृत अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? तर संत ज्ञानेश्वर यांनी अमृत अनुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणी? संत ज्ञानेश्वर यांनी. पुढला प्रश्न आहे, कृष्णकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? कृष्णकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णकाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणी? यशवंतराव चव्हाण. पुढला प्रश्न बघा, ठराविक कालावधीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्याला आपण काय म्हणतो? ठराविक कालावधीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्याला म्हणतो नियतकालिक. ठराविक कालावधीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्याला म्हणतो नियतकालिक. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करावा लागेल? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी, डॉक्टर केशव हेडगेवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून डॉक्टर केशव हेगडेवार यांचा काय करावं लागेल? नामनिर्देश आपल्याला करावा लागेल. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर महर्षी कर्वे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे विद्यापीठाची स्थापना केलेली महर्षी कर्वे यांनी. पुणे SRPFला हा प्रश्न आला होता. पुढचा प्रश्न आहे, माझी जन्मठेप हे जे काही चरित्र आहे खालीलपैकी कोणाचं आहे? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं माझी जन्मठेप हे चरित्र आहे. पुढचा प्रश्न आहे, कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण आहेत? कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण आहेत? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, र धो कर्वे. कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे र धो कर्वे समाजसुधारक आहेत. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेमध्ये जाऊन वैदिक शास्त्रामध्ये पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? ऑप्शन्स क्रमांक बी, आनंदीबाई जोशी. अमेरिकेमध्ये जाऊन वैद्यकीय शास्त्रामध्ये पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? आनंदीबाई जोशी आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रात जनमत संघट करणारे विठ्ठल मंदिरासमोर उपोषण करणारे व्यक्तिमत्व कोणते? व्यक्तिमत्व कोणते? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, साने गुरुजी. साने गुरुजी यांनी बघा त्या ठिकाणी काय केलं होता? उपोषण केलं होतं.
कुष्ठरोग्याच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने 1988 मध्ये जो काही मानवी हक्क पुरस्कार आहे तो मानवी हक्क पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला होता? तर बाबा आमटे यांना. ऑप्शन्स क्रमांक बी, बाबा आमटे यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, सत्यशोधक समाज हा खालीलपैकी कोणी स्थापन केला? कोणता? सत्यशोधक समाज खालीलपैकी कोणी स्थापन केला? आपल्या सगळ्याला माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज हा स्थापन केला होता. खालीलपैकी कोणती एक महात्मा फुले यांची साहित्य कृती आहे विचारलं आपल्याला. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, तृतीय रत्न. ब्राह्मणाचे कसब हे काय आहेत बघा, महात्मा फुले यांचं काही पुस्तक आहेत. शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये मागासवर्गीयांसाठी किती जागा राखीव ठेवल्या होत्या, म्हणजे किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, 50% जागा. किती? 50% जागा राखीव ठेवल्या होत्या. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन्स क्रमांक सी, ज्योतिबा फुले. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत बघा ज्योतिबा फुले. पतित पावन मंदिर खालीलपैकी कोणी स्थापन केली? पतित पावन मंदिर खालीलपैकी कोणी स्थापन केली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी, स्वातंत्र्यवीर सावरकर. लक्षात ठेवा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन मंदिर स्थापन केलं. राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर, इथं बघा सत्तेचा वापर खालीलपैकी कशासाठी केला? तर शाहू महाराज, राजर्षी शब्द आपला असा आहे, राजर्षी शाहू महाराज यांनी. लक्षात ठेवा, राजर्षी शाहू महाराज यांनी सत्तेचा वापर हा लोकांच्या कल्याणासाठी केला. लक्षात ठेवा, लोकांच्या कल्याणासाठी. पुढचा प्रश्न आहे बघा, पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पुण्यामध्ये सेवा सदन आश्रम आहे ना, त्याची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे यांनी पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना केली. कोणी केली? रमाबाई रानडे यांनी पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघूयात आपण, शाहू महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? शाहू महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? तर कागल या ठिकाणी शाहू महाराजांचा जन्म झाला. कुठं? कागल. खालीलपैकी कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली होती? तर खालीलपैकी कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली होती? ऑप्शन्स क्रमांक सी, 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, मूकनायक हे जे काही पक्षिक आहे हा खालीलपैकी कोणी चालू केलं होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पक्षिक चालू केलं होतं. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न आहे बघा, फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोणत्या? फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे बघा फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत. कोण? अण्णाभाऊ साठे. सार्वजनिक सभा पुण्यामध्ये खालीलपैकी कोणी स्थापन केली? सार्वजनिक सभा पुण्यामध्ये खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर ग वा जोशी यांनी. लक्षात ठेवा, ग वा जोशी. खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? एकदम IMP प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी, शाहू महाराजांनी बघा तलाठी शाळाची स्थापना केली. कोणी? शाहू महाराज. पुढचा प्रश्न आहे बघा, 1 ऑगस्ट 1920 खालीलपैकी कोणाचं निधन झालं? 1 ऑगस्ट 1920 खालीलपैकी कोणाचं निधन झालं? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा बाळ गंगाधर टिळक. ऑप्शन्स क्रमांक सी, 1 ऑगस्ट 1920 बाळ गंगाधर टिळक यांचं निधन झालं. पसायदानचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पसायदानचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर संत ज्ञानेश्वर हे बघा पसायदानचे लेखक आहेत. संत ज्ञानेश्वर पसायदानचे लेखक आहेत. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली केली होती? तर 1873 मध्ये. केव्हा? 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. केव्हा? 1873 मध्ये. स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही जी काही संस्था आहे खालीलपैकी कोणी स्थापन केली? स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली? ऑप्शन्स क्रमांक बी, पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था स्थापन केली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? कोण? लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण आहेत? आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे गोपाळ हरी देशमुख. लक्षात ठेवा, गोपाळ हरी देशमुख म्हणजेच काय? लोकहितवादी होय. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही जी काही पदवी आहे खालीलपैकी कोणी दिली? तर ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. बघा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे? तर तेरेखोल या नदीचा उगम झालेला आहे. कोणती नदी बघा? तेरेखोल नदी. पैनगंगा, वर्धा व वैनगंगा नदीच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला टिंबटिंब म्हणतात. टिंबटिंब म्हणतात. त्याला काय म्हणतात बघा? प्राणहिता असं म्हणतात. काय म्हणतात? सामायिक नदी प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्याचा क्रम बरोबर आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा. ऑप्शन क्रमांक आहे तापी, गोदावरी, सीना, भीमा आणि कृष्णा. तापी, गोदावरी, सीना, भीमा आणि कृष्णा हा एकदम पसा बरोबर उत्तरेकडून दक्षिणेकडे. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगामुळे अलग होतात. म्हणजे कोणत्या पर्वतरांगामुळे अलग होतात? तर बालाघाट या पर्वतरांगामुळे काय होतात बघा? अलग होतात. कोणत्या? बालाघाट. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तापी नदी बघा अरबी समुद्राला मिळते. कोणती? तापी नदी. कोणती? खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही विचारले आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 इंद्रावती. बघा गोदावरीची उपनदी नाही. कोणती? इंद्रावती. सातपुडा पर्वतरांगे टिंबटिंब व टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. तर कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? नर्मदा आणि तापी या नद्यांची खोरी काय झालेली? वेगळी झालेली आहेत. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर भीमा नदी बघा या ठिकाणी पश्चिम वाहिनी नाही. बाकी वैशिष्ट्य, तापी आणि उल्हास ह्या सगळ्या बघा पश्चिम वाहिनी नदी आहेत बघा. खालीलपैकी कोणत्या नदीचं खोरं कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचं खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 वर्धा नदीचं खोरं. कोणतं आहे बघा? वर्धा नदीचं खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही? तर बघा तापी नदी बघा पूर्व वाहिनी नाही. कोणती? तापी नदी. नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा म्हणजे रेगूर जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? म्हणजे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये काळी मृदा जमिनीची खोली सगळ्यात जास्त आहे? म्हणजे काळी मृदाची खोली सगळ्यात जास्त आहे. त्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 तापी नदीच्या खोऱ्यामध्ये. खालीलपैकी कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतलेला आहे? त्या नदीचं नाव तसं पडलेलं आहे. तर पंढरपूर या ठिकाणी बघा ती नदी. कोणती? पंढरपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं शहर कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावरती? कृष्णा प्लस पंचगंगा. तर राईट आन्सर आहे आपलं पाठ पाहिजे नरसोबतची वाडी. कोणते आहे बघा? खालीलपैकी कोणतं शहर कृष्णा आणि पंचगंगा नद्याच्या संगमावरती? तर नरसोबतची वाडी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी भीमा नद्यांच्या खोरी वेगळी करतात? खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी करतात? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 बालघाट डोंगर. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी करतात? तर बघा पालघाट डोंगर रांगा. महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली टिंबटिंब आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली टिंबटिंब आहे. तर गोदावरी नदी प्रणाली बघा सर्वात मोठी बघा लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कोयना धरणातील जलाशयाला टिंबटिंब या नावाने ओळखला जातो. तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक आहे शिवसागर. काय म्हटलं जातं? शिवसागर. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी टिंबटिंब ही आहे. तर गोदावरी नदी बघा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. कोणती? गोदावरी नदी. पुढचा प्रश्न आहे बघा बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. कोणती? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे. तर कोणत्या बघा? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. कोणत्या? रत्नागिरी. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती डोंगर रांग ही नर्मदा खोरे आणि तापी खोरे याच्या दरम्यान जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणती डोंगर रांग नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे या दरम्यान जलविभाजक आहे? याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा. कोणती? बघा सातपुडा. पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. तर कोणत्या ठिकाणी मिळते बघा? कराड या ठिकाणी येऊन मिळते. कुठं? कराड. कराड या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन काय होते? मिळत असते. पुढचा प्रश्न आहे कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक
4 शिवसमुद्रम या ठिकाणी बघा कावेरी नदीतील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कुठे आहे? शिवसमुद्रम या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब ही वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा नदीची उपनदी कोणती आहे? तर पैनगंगा ही बघा वर्धा नदीची उपनदी कोणती? पैनगंगा. नेक्स्ट आहे बघा आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरे पार करतो. त्याचा क्रम आपल्याला खालीलपैकी कोणता आहे तो ओळखायचा आहे. आपल्याला या ठिकाणी क्रम ओळखायचा बघा. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 सावित्री, भीमा, सिन्हा आणि वैनगंगा. सावित्री, भीमा, सिन्हा आणि वैनगंगा हा काय बघा व्यवस्थित क्रम आहे. पूर्वेकडे जातो पश्चिमेकडून पूर्वेकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? त्या ठिकाणी बघा कोयना नदी बघा ही पश्चिम वाहिनी नदी नाही. कोणती? कोयना नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची तर गोदावरी ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची. खालीलपैकी कोणत्या एका घाटातील नद्या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात? कोणत्या पश्चिम घाटातच उगम पावतात आणि पश्चिमेकडेच वाहत जातात? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सावित्री, त्याच्यानंतर आहे बघा काळू आणि उल्हास. लक्षात ठेवा सावित्री, काळू आणि उल्हास म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 सावित्री, काळू आणि उल्हास हे काय बघा पश्चिम घाटातच उगम पावतात आणि पश्चिमेकडेच वाहत जातात. नेक्स्ट आहे पहा गोदावरी भीमा नद्यांची खोरे कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झालेली आहेत? गोदावरी व भीमा नद्यांची खोरे कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हरिश्चंद्र आणि बालघाट या नद्यांची खोरे याच्यामुळे या पर्वतरांगेमुळे हरिश्चंद्र बालघाट पर्वतरांगेने वेगळी झालेली आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती? बघा गोदावरी आहे. पुढचा प्रश्न आहे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 ॲनिमोमीटरचा वापर केला जातो. कशाचा? जे काय वार आहे बघा त्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटरचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 आंबोली या ठिकाणी बघा सर्वात जास्त पाऊस पडतो. कुठं? आंबोली या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा दिवसातील सर्वाधिक तापमान टिंबटिंब या वेळेत असतं. तर बघा दुपारी 2 ते 3 दरम्यान. कधी असतं? दुपारी 2 ते 3 दरम्यान सर्वात जास्त तापमान असतं. शेवटचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचं बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचं बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? तर वाऱ्याच्या दिशेवरती असते बघा. कशावर? वाऱ्याच्या दिशेवरती. आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा.